प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीड हत्ये प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात। फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट। वाह क्या सीन है। नक्की कोण कुणाचा आकार राऊतांनी डिवचलं। भाजपकडूनही शरद पवारांसोबतचा कराडचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांच्या रोडमॅपच्या आढावा बैठकीत मुंडे उपस्थित। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदूबाबाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार। नराधम भोंदूबाबा अटकेत। कल्याणजवळच्या आंबिवली परिसरातील धक्कादायक घटना। जालन्यात क्रिकेट खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका। विजय पटेल नावाच्या तरुणाचा मैदानावरच मृत्यू। अंतराळ तंत्रज्ञानात भारताच्या इस्रोनं रचला इतिहास। इस्रोकडून श्रीहरिकोटाहून पीएसएलव्ही C-60 रॉकेट लॉन्च। भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील 4था देश बनला। बिहार लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटीवरून घमासान। फेरपरीक्षेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तुफान लाठीचार्ज। नितीश कुमार सरकारवर टीका। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत रोहित विराटची निराशाजनक कामगिरी। रोहितच्या 5 डावांमध्ये अवघ्या 31 धावा तर विराटच्या 60 डावांमध्ये 167 धावा। दोघांच्या निवृत्ती संदर्भात सोशल मीडियावर चर्चा नवधाण।